शिवसृष्टीचा प्रलंबित विषय मार्गी न लावल्यास मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा उपमहापौर दीपक मानकर यांनी दिला। पौड रस्त्यावरील मोरे विद्यालय चौकात नव्याने उभारण्यात आलेल्या शहीद भगतसिंग भुयारी मार्गाचे उद्घाटन महापौर वैशाली बनकर यांच्या हस्ते करण्यात आले। त्यावेळी दीपक मानकर यांनी हा इशारा दिला। केळेवाडी चौकातील वाहतूक कोंडी सुरळीत व्हावी यासाठी चौकात बसवण्यात आलेल्या ट्रॅफिक सिग्नलचे उद्घाटन महापौर यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले। ॲडव्होकेट अभय छाजेड, माजी नगरसेवक मुरलीधर मोहोळ, नगरसेवक शंकर केमसे, नगरसेविका अश्विनी जाधव, मोनिका मोहोळ, वैशाली मराठे, जयश्री मारणे, दिवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष करण मानकर, JNNURM विभागाचे 12 पात्रे, कोथरूड क्षेत्रीय अधिकारी अविनाश सपकाळ आदी यावेळी उपस्थित होते। महापौर वेळेवरती आल्याबद्दल मी मनापासून त्याला धन्यवाद देतो। विद्युत विभागाचे काही अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत। त्याचप्रमाणे यावेळी मानकर म्हणाले, पौड रस्त्याचे नुकतेच राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब असे नामकरण करण्यात आले आहे। हा रस्ता नियोजित शिवसृष्टीकडे जातो आणि या रस्त्यातच मध्ये शहीद भगतसिंग भुयारी मार्ग आहे। हा एक ऐतिहासिक योगायोगच म्हणावा लागेल। तरी महापौरांनी प्रलंबित असलेला शिवसृष्टीचा विषय लवकरात लवकर मार्गी लावून या कामास सुरुवात करावी, अन्यथा यासाठी मोठे जनआंदोलन उभारावे लागेल असा इशारा मानकर यांनी दिला। पौड रस्त्यावरील वाहतुकीमुळे नागरिकांना आणि रस्त्यालगत असलेल्या शैक्षणिक संस्था, महाविद्यालय व खासगी वसतिगृहांमुळे विद्यार्थ्यांना सकाळी आणि सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी रस्ता ओलांडताना मोठी कसरत करावी लागते। नागरिकांची ही अडचण ओळखून उपमहापौर दीपक मानकर आणि मुरलीधर मोहोळ यांनी मोरे विद्यालय चौकात भुयारी मार्ग बांधण्याबाबत विनंती करण्यात आली होती। त्यानुसार महापालिकेने या भुयारी मार्गाचे काम पूर्ण केले आहे। या मार्गात आकर्षक प्रकाश व्यवस्था करण्यात आली असून लवकरच या भुयारी मार्गात CCTV कॅमेरे बसवण्यात येणार आहेत। आणि ही सूचना आम्ही दोघांनी, जरी आम्ही एकमेकाचे विरोधक जरी असलो, विरोधी पक्ष जरी असले आमचे एकमेकाचे, परंतु समाजाचे विचार जवळून पाहणारी मंडळी आम्ही आहोत। समाजाचं काय दुःख आहे याची जाणीव आमच्या दोघांनाही निश्चितपणाने त्या ठिकाणी आहे आणि ते दुःख दूर करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने जीवनामध्ये करत असतो। आणि हा प्रकल्प होत असताना मुरली मोहोळनी देखील चांगल्या पद्धतीने प्रयत्न, म्हणजे आम्ही दोघांनी मिळून हे बजेट या ठिकाणी निर्माण करून घेतला आणि हा भुयारी मार्ग आज खऱ्या अर्थानं नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना त्याचा निश्चितपणे उपयोग आहे। कारण की या परिसर असं या मार्गाला आपण नाव दिलेलं आहे आणि शिवसृष्टीकडे जाणारा हा मार्ग आहे आणि या मार्गावरती आता शहीद भगतसिंगांचं नाव असणारा भुयारी मार्ग आपण निर्माण केलेला आहे। या ठिकाणी त्या शहीद भगतसिंगांवरती प्रेम करणारे आपण सगळी मंडळी आहोत। स्वातंत्र्याच्या अगदी गुंडात ज्या क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाच्या संविधा जाळल्या, त्याचे निखारे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर शांत झाले, परंतु हेच निखारे परत प्रज्वलित करण्याची वेळ आपल्यावरती आली असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही। त्यामुळे या सर्व योगदानामध्ये शहीद भगतसिंगांचं नाव आमच्या समोर, आता मुरलीला आम्ही विचारलं की आपण शहीद भगतसिंगांचं नाव आपण देतोय, तर त्यांनी देखील ती मान्यता दिली। म्हणजे कुठले राजकारण न आणता आज आपण पाहतो की पुणे शहराची लोकसंख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे। आज ग्रामीण भागातून किंवा इतर भागातून शिक्षणाच्या माध्यमातून, नोकरीच्या माध्यमातून लोक या पुणे शहरात फार मोठ्या प्रमाणावर आहेत। त्यामुळे ज्या काही आपल्या समस्या आहेत त्याबद्दल वाहतुकीची फार मोठी समस्या आहे आणि त्या ढंगानं या रस्ता जो आहे तो अतिशय वर्दळीचा रस्ता आहे आणि त्या
गोष्टीचा विचार करून या भागामधील जे ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा शाळेचे विद्यार्थी असो, महाविद्यालयाचे विद्यार्थी असो, त्यांना या भुयारी मार्गाचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा या दृष्टिकोनातून अतिशय चांगल्या प्रतीचा भुयारी मार्ग या ठिकाणी बांधलेला आहे. निश्चितपणे इथून पुढील काळामध्ये भविष्य काळाच्या दृष्टिकोनातून पुणे शहराची जी वाहतूक समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून कायमच ज्येष्ठ नागरिकांचा, त्याप्रमाणे शाळकरी विचार करून अशा पद्धतीचा भुयारी मार्ग ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी महानगरपालिकेनं असे प्रकल्प आहे. पश्चिम भागातला पुणे शहरातला तो आजही मला वाटतं तिने कायम राहिलं आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा, भुयारी मार्ग असतील किंवा पादचारी मार्ग असतील, या सगळ्या सुविधा अत्यंत आवश्यक अशा प्रकारच्या सुविधा आहेत आणि त्या करण्यामध्ये गेली 10-15 वर्ष महानगरपालिकेच्या माध्यमातून एक अत्यंत जोमाने प्रयत्न सुरू झालेले आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती की केंद्र सरकारने जवाहरलाल नेहरू पुनरुत्थान योजना सुरू केली आणि पुणे शहरात जवळजवळ 3,000 कोटी रुपयाचा DPR मंजूर झाला. या योजनेअंतर्गत पुणे शहराला खूप मोठ्या प्रमाणावर पैसे आणि त्याच्यामध्ये बरेचसे पैसे रस्त्याला देखील मिळाले.